हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं सिव्हिल इंजिनिअरिंगच्या थर्ड इयर मध्ये आणि फिफ्थ सेमिस्टर मध्ये. आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत की या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या फिफ्थ सेमिस्टर मध्ये नेमके अकॉर्डिंग टू केस स्कीम नेमके कोणकोणते सब्जेक्ट आहेत, कोणत्या सब्जेक्टचं वेटेज किती आहे, ते सर्व आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहणार आहोत. तर पाहू शकता बाळांनो, या ठिकाणी दिसतंय सेमिस्टर फिफ्थ सिव्हिल इंजिनिअरिंग अकॉर्डिंग टू केस स्कीम. बघा बरं का बाळांनो, या ठिकाणी तुम्हाला एक टेबल दिसतोय. टेबल मध्ये पहिल्या कॉलम मध्ये सिरियल नंबर, नेक्स्ट कॉलम मध्ये तुम्हाला सब्जेक्टचे नाव दिसतात. नेक्स्ट कॉलम मध्ये ॲब्रिव्हिएशन कोड मीन्स त्या सब्जेक्टचा शॉर्ट फॉर्म या ठिकाणी दिसतोय. कोर्स टाइप मीन्स डिप्लोमा येतो बाळांनो. त्यानंतर कोर्स कोड मीन्स त्या सब्जेक्टचा कोड या ठिकाणी दिसतोय. या ठिकाणी लर्निंग स्कीम दिसते, या ठिकाणी असेसमेंट स्कीम दिसते, या ठिकाणी प्रॅक्टिकल असेसमेंट, त्यानंतर सेल्फ लर्निंग असेसमेंट आणि नंतर फायनली टोटल मार्क्स. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पहिला सब्जेक्ट आहे तुमचा थेअरी ऑफ स्ट्रक्चर. सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात वास्ट सिलेबस असलेला हा सब्जेक्ट आहे थेअरी ऑफ स्ट्रक्चर. ठीक आहे, थेअरी ऑफ स्ट्रक्चरचा जे ॲब्रिव्हिएशन कोड आहे तो आहे TOS, टॉस. शॉर्ट फॉर्म मध्ये याला म्हणतात टॉस, थेअरी ऑफ स्ट्रक्चर टॉस. या सब्जेक्टचा कोड आहे 315313. सब्जेक्टचा कोड एक्सटर्नल ओरलच्या टायमाला इम्पॉर्टंट असतो, कधी कधी विचारला जातो. 315313. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता लर्निंग स्कीमचे हे नोट हे बाळांनो लर्निंग आवर्स आहे. त्यानंतर या ठिकाणी क्रेडिट्स आहे बाळांनो. 3 क्रेडिट्स असलेला हा सब्जेक्ट आहे. आणि पेपर ड्युरेशन सगळ्यात महत्वाचं पहा, इतका वास्ट सिलेबस आहे या सब्जेक्टचा की यासाठी जो 70 मार्कची जी रिटर्न एक्झाम आहे टॉस या सब्जेक्टची ती 4 तासांची आहे. 4 तासांचा सब्जेक्ट आहे, म्हणजे 4 तासांचा पेपर आहे या सब्जेक्टचा. त्यानंतर इथे पाहू शकता बाळांनो 30 मार्कच्या 2 युनिट टेस्ट होणार आहे आणि त्यांचा अवरेज या ठिकाणी मार्कशीटवर दिसेल. 70 मार्कची रिटर्न एक्झाम होईल बाळांनो. 70 + 30 आउट ऑफ 100 असेल. ही एक्झाम टोटल आउट ऑफ 100 असेल आणि त्याला 40 मार्क्सला मिनिमम पासिंग आहे. 40 अँड अबाव मार्क्स असेल या सब्जेक्ट मध्ये पास होण्याकरता. त्यानंतर या ठिकाणी 25 मार्कचं इंटरनल असेसमेंट आहे, म्हणजे तुम्ही किती लेक्चर करता, किती प्रॅक्टिकल करता, ते सर्व काही त्याच्यावर 25 मार्क्स असणार आहे. थोडक्यात इंटरनल ओरल समजा 25 मार्कांची. असा सब्जेक्ट 30 + 70 + 25 असा 125 मार्कांचा टोटल सब्जेक्ट आहे टॉस. या सब्जेक्टच्या बाबतीत एकच म्हणू शकतो मी की 4 तासांचा रिटर्न एक्झाम आहे. 70 मार्काची जी रिटर्न एक्झाम असणार आहे 70 मार्क्सची, त्यामध्ये 4 तासांची एक्झाम आहे. मीन्स याचे प्रॉब्लेम खूप वास्ट आहेत. एक प्रॉब्लेम 4 ते 5 पेजेसचा असेल, 4 to 5 पेजेसचा. म्हणून याचा क्लास नक्की करा बाळांनो. नेक्स्ट आहे वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग, WRE शॉर्ट फॉर्म आहे, ॲब्रिव्हिएशन कोड आहे WRE. याचा जो काही सब्जेक्ट कोड आहे तो आहे 315314. बर, याचे जे क्रेडिट्स आहेत ते आहेत 2. या सब्जेक्टचे क्रेडिट्स आहेत बाळांनो 2. त्यानंतर इथे पेपर ड्युरेशन दिलाय 3 आवर्स. मीन्स याचा जो 70 मार्कची एक्झाम असणार आहे WRE ची ती 3 तासांची असणार आहे. 30 मार्कच्या 2 युनिट टेस्ट असणार आहेत आणि त्या 2 युनिट टेस्टचा अवरेज इथे 30 आउट ऑफ 30 मार्कशीटवर दिसेल. 70 मार्कची 3 तासांची रिटर्न एक्झाम असेल. 70 + 30 100 आउट ऑफ 40 ला पासिंग. आता 50 मार्कचं प्रॅक्टिकल असणार आहे. WRE ला तुम्हाला प्रॅक्टिकल ओरल आहे, ती पण एक्सटर्नल 50 मार्कची. 25 मार्कचं तुमचं सबमिशन आणि इंटरनल असेसमेंट आहे. 50 + 25 75 असे टोटल 175 मार्क. म्हणजे WRE हा सब्जेक्ट टोटल 175 मार्कांसाठी 175 मार्कचा हा सब्जेक्ट आहे. या सब्जेक्ट मध्ये सुद्धा खूप सारे प्रॉब्लेम्स तुम्हाला पाहायला भेटणार आहे, म्हणून या विषयाचा सुद्धा आपण क्लास घेणार आहोत. नेक्स्ट आहे बाळांनो इमर्जिंग ट्रेंड्स इन सिव्हिल इंजिनिअरिंग. हा जो सब्जेक्ट आहे बाळांनो तो तुम्हाला यासाठी दिलाय की सिव्हिल इंजिनिअरिंग जेव्हा तुम्ही पास आउट करणार आहात त्यावेळी तुम्ही कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये तुमचा स्कोप असेल, कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज असतील, कोणकोणत्या क्षेत्रांमध्ये तुम्हाला बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज असतील, त्याकरता हा सब्जेक्ट आहे ETC. याचा सब्जेक्ट कोड आहे 315315. याचं क्रेडिट फक्त एकच आहे बाळांनो. 1.5 तासांची एक्झाम आहे. 30 मार्कच्या 2 युनिट टेस्ट असणार आहेत. 30 मार्कच्या 2 युनिट टेस्ट असणार आहेत बाळांनो. 30 मार्कच्या 2 युनिट टेस्ट त्या ऑफलाईनच असणार आहे रिटर्न मध्ये बरं का. आणि 70 मार्कची जी फायनल एक्झाम आहे ती मात्र ऑनलाईन असणार आहे. 70 मार्कची फायनल एक्झाम असणार आहे ती पण ऑनलाईन. 70 + 30 100 मार्कचा पेपर आहे. 100 मार्कांचाच पेपर आहे. याला इंटरनल म्हणजे कुठलाही सबमिशन नाही, इंटरनल असेसमेंट नाही,
एक्सटर्नल ओरल सुद्धा नाही, फक्त 70 मार्कची ऑनलाईन एक्झाम, 30 मार्कची युनिट टेस्ट असं असणार आहे. आपण या सब्जेक्टचे सुद्धा क्लासेस घेणार आहोत. ओके. नेक्स्ट आहे बाळांनो एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट अँड स्टार्टअप्स, की आपण सिव्हिल इंजिनिअरिंग पास आउट केल्यानंतर आपण कोणत्या पद्धतीने आपण आपला बिझनेस स्टार्टअप करू शकतो, आपल्याला काय काय हवंय त्याचं नॉलेज मिळण्याकरता सब्जेक्ट आहे ENDS. या सब्जेक्टचा कोड आहे 315002. याचा क्रेडिट सुद्धा फक्त एकच आहे, याला तुम्हाला युनिट टेस्ट नाही, रिटन एक्झाम नाही, फक्त एक्सटर्नल ओरल आहे. आउट ऑफ 50 मार्कचे एक्सटर्नल प्रॅक्टिकल ओरल असेल आणि 25 मार्कचं सबमिशन, असा 75 मार्कचा हा सब्जेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट जो सब्जेक्ट आहे त्यामध्ये सेमिनार आणि प्रोजेक्ट इनिशिएशन कोर्स आहे. यामध्ये बाळांनो एक सेमिनार अरेंज केला जाणार आहे जो 50 मार्कचा असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड एखादा टॉपिक घ्यायचा आहे आणि त्यावर प्रेझेंटेशन तयार करायचे आणि ते प्रेझेंटेशन एक्सप्लेन करायचे. आणि हे प्रेझेंटेशन फक्त एका मुलाकरता म्हणजे सिंगल स्टुडंट करता सेपरेट असेल, यामध्ये ग्रुप नसणार आहे, लक्षात ठेवा. तर सेमिनार प्रोजेक्ट सेमिनार आहे, लक्षात ठेवा. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी तुम्हाला प्रोजेक्ट सुरू करायचा आहे आणि त्या प्रोजेक्टच्या सेमिनारला तुम्हाला मार्क आहे बाळांनो 75. आयस्कीम मध्ये 50 होते, इथे तुम्हाला एक्सटर्नल ओरल आहे 25 मार्कांची. तुमचं जे काही वर्किंग आहे 70% तुमचा प्रोजेक्टचं जे काही काम आहे ते 25 मार्कांचं असणार आहे आणि 25 मार्कांचं इंटरनल असेसमेंट म्हणजे एक्सटर्नल असेसमेंट 25 मार्कांचं, 25 मार्कचं, 25 मार्कचं तुमचं प्रोजेक्टचं जे काही सबमिशन असेल ते, आणि त्यानंतर इंटरनल असेसमेंट 25 मार्कचं, असं 75 मार्कचा प्रोजेक्ट सेमिनार या सेमिस्टरला आहे. हाच सेमिनार हाच प्रोजेक्ट तुम्हाला नेक्स्ट सेमिस्टरला कंप्लीट करायचा आहे. तिथे तुम्हाला याचे 125 मार्क्स आहेत. आता या प्रोजेक्ट बद्दल मी नेहमीच गाईड करत आलेलो आहे विद्यार्थ्यांना. कोणाला जर गायडन्स हवा असेल किंवा एखाद्याला आयदर प्रोजेक्ट हवा असेल तर तो मला कॉन्टॅक्ट करू शकतो, आहे की नाही. नंबर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सापडेल, लिंक मध्ये. ओके. पुढे इंटर्नशिप. आता तुम्हाला इथे 12 आठवड्यांची 12 वीकचा इंटर्नशिप आहे. 315004 असा त्याचा कोड आहे. हे सुद्धा 200 मार्क्ससाठी इंटर्नशिप आहे. लक्षात ठेवा इंटर्नशिप 200 मार्कांकरता आहे. म्हणजे जेव्हा बाळांनो तुमचं हे युनिट म्हणजे जेव्हा तुमचं हे सगळं चालू असेल सेमिस्टर, तेव्हा या सेमिस्टर बरोबर तुम्हाला 12 आठवड्यांची इंटर्नशिप करायची आहे. या 12 आणि याला टोटल क्रेडिट 10 आहेत बरं. म्हणजे असं समजा इंटर्नशिपला सगळ्यात जास्त मार्क आहेत. इंटर्नशिप म्हणजे काय तर साईटवर जाऊन साईटवरती जे जे काही प्रोसेसेस होतात, कॉन्क्रिटिंग प्रोसेस असतील, बीम कॉलम जे काय असेल ते सर्व काही तुम्हाला या ठिकाणी शिकायचे. त्याला 10 क्रेडिट्स आहेत. थोडक्यात प्रॅक्टिकल नॉलेज आहे यामध्ये. 100 मार्कची तुम्हाला याच्यात एक्सटर्नल ओरल असणार आहे, 100 मार्कचं तुम्हाला असेसमेंट म्हणजे सबमिशन असणार आहे. असं टोटल आहे 200 मार्कचा इंटर्नशिपचा सब्जेक्ट आहे. ओके. हे कॉलेज तर्फेच कॅरी आउट केलं जाईल. त्यानंतर खाली तुम्हाला इलेक्टिव्ह कोर्स असणार आहे, म्हणजे एक सब्जेक्ट तुम्हाला इलेक्टिव्ह म्हणून निवडायचा आहे. हे 3 सब्जेक्ट आहेत, 1, 2, 3. तिन्हीपैकी कुठला तरी एकच सब्जेक्ट तुम्हाला घ्यायचा आहे. माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक कॉलेजला 3 पैकी एकच सब्जेक्ट सगळ्यांना दिला जाईल आणि तोच सब्जेक्ट त्या सब्जेक्टवर तुम्हाला 30 मार्काची युनिट टेस्ट आहे, 2 युनिट टेस्ट, त्याचा ऍव्हरेज आउट ऑफ 30, 70 मार्कची रिटर्न एक्झाम असणार आहे इलेक्टिव्ह सब्जेक्टला. ठीक आहे. त्यानंतर 25 मार्कचे एक्सटर्नल ओरल आणि 25 मार्कचं सबमिशन असणार आहे. असा 150 मार्कचा इलेक्टिव्ह सब्जेक्ट आहे. 3 पैकी जो इलेक्टिव्ह सब्जेक्ट तुम्हाला कॉलेज प्रिफर करून देईल त्या सब्जेक्टचा आपण क्लास घेणार. अशा पद्धतीने टोटल 900 मार्क्ससाठी हे सेमिस्टर तुम्हाला आहे. सिव्हिल इंजिनिअरिंग 5th सेमिस्टर 900 मार्कांसाठी. यापैकी आपण क्लासेस घेणार आहोत बाळांनो. थेअरी ऑफ स्ट्रक्चर साठी क्लासेस घेणार आहोत, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग करता क्लासेस घेणार आहोत. त्यानंतर बाळांनो आपण प्रोजेक्टचा गायडन्स करणार आहोत आणि त्यानंतर या 3 पैकी कुठलाही जो इलेक्टिव्ह सब्जेक्ट जो तुम्हाला कॉलेज सिलेक्ट करून देईल त्या सब्जेक्टचा क्लास घेणार आहोत आपण. असे म्हणजे 3 सब्जेक्टचे क्लासेस आपण घेणार आहोत. या व्यतिरिक्त ज्या मुलांनी ऑटोकॅडचा कोर्स अजून कंप्लीट केलेला नाही त्यांच्याकरता आपण ऑटोकॅडची बॅच सुद्धा राबवणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला एक कम्प्युटर लॅब दिली जाईल. कम्प्युटर लॅबमध्ये पण ऑटोकॅडचे क्लासेस तुम्हाला ऑफलाईनच करावे लागतील. बाकीचे क्लासेस मात्र ऑनलाईन ऑफलाईन तुम्ही करू शकता. क्लासेस जॉईन करण्याकरता तुम्ही मला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करू शकता. ओके. तर आता या सब्जेक्ट मध्ये बाळांनो जेव्हा आपण ऑटोकॅडचा कोर्स करणार आहोत
तेव्हा तुम्हाला एक तुमचं सर्टिफिकेट आणि मार्कशीट दिलं जाईल. थोडक्यात एक एक्झाम कंडक्ट केली जाईल AICTE-PR तर्फे. ऑल इंडियामध्ये ते सर्टिफिकेट चालतं आणि ते सर्टिफिकेट म्हणजे थोडक्यात जसं MSCIT तसं AutoCADचा कोर्स आपण घेणार आहोत विद्यार्थ्यांसाठी सिव्हिल इंजिनिअरिंगच्या, जेणेकरून जेव्हा ते पास आउट होतील किंवा जेव्हा केव्हा ते इंटरव्ह्यू देतील तेव्हा त्या सर्टिफिकेटच्या बेसिसवर नक्कीच त्यांना जॉब मिळेल. म्हणून तो कोर्स नक्कीच कंडक्ट करा. ओके बाळांनो. तर यामध्ये पहा बाळांनो, टॉस, थेरी ऑफ स्ट्रक्चर, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग आणि इलेक्टिव्ह सब्जेक्ट अशा 3 विषयांचे क्लासेस आपण या सेमिस्टरला घेणार आहोत. ओके. तर आता ज्या वेळी मी त्या सब्जेक्टचा रिस्पेक्टिव्ह सब्जेक्टचे लेक्चर घेईल तेव्हा पहिल्या लेक्चरमध्ये त्याचा पूर्ण सिलेबस एक्सप्लेन करणार आहे. तेव्हा नक्कीच जॉईन राहा आणि क्लास जॉईन करा. क्लास जॉईन केल्यामुळे काय होतं बाळांनो, की तुमचे कन्सेप्ट क्लिअर होतात. जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यूला जाता तेव्हा तुमचे पूर्ण कन्सेप्ट क्लिअर असतील तर नक्कीच सिलेक्शन व्हायला मदत होते. फार जास्त कुठलाही लोड घेण्याची तुम्हाला गरज पडत नाही इंटरव्ह्यूच्या वेळी, कारण पूर्ण 3-4 वर्षांचा सिलेबस तुम्हाला लक्षात ठेवायचा जेव्हा तुम्ही इंटरव्ह्यू देता. जेव्हा तुम्ही वेगवेगळे हे देता, ज्युनियर इंजिनिअरिंगच्या पोस्ट करता, PWD मध्ये सिनियर इंजिनिअरिंगच्या पोस्ट करता, जेव्हा इंजिनिअरिंगच्या पोस्ट करता तुम्ही, जेव्हा एखादी गव्हर्नमेंट एक्झाम देता तेव्हा सुद्धा आपल्या नोटबुक्स तिथे कामाला येतात. त्यामुळे नक्कीच क्लास जॉईन करा आणि व्यवस्थित सर्व कन्सेप्ट क्लिअर करून डिप्लोमा पास आउट व्हा. थर्ड इयर आहे बाळांनो, आणि या वर्षी तुम्हाला जे काही मार्कांचं ऍग्रिगेट असेल, जे काही तुमचे पर्सेंटेज असतील त्यावरून तुम्हाला इंजिनिअरिंग करता, BE करता तुम्हाला छानसं कॉलेज मिळणार आहे. त्यामुळे नक्कीच सर्व लेक्चर व्यवस्थित करा. ओके स्टुडंट्स, भेटूयात नेक्स्ट लेक्चरला रिस्पेक्टिव्ह सब्जेक्टच्या सिलेबस बरोबर. ओके, बाय स्टुडंट्स.